पर ह्या वर्षीचे एकदम सेटिंग जबरदस्त लागली जबरदस्त आहे. त्या पानाची हा. कॅनोपी वगैरे केनोपी वगैरह चांगले आहे जवळपास. कोणतं बुरशीनाशक नाही, कोई रासायनिक फंगीसाइड ड्रिप फंगीसाइड मधून नाही. दिलं. आतापर्यंत किती फवारण्या झाल्यात तुम्ही भाऊ? आतापर्यंत याला 4 फवारण्या झाल्या. 4-50 दिवसाचा प्लॉट आहे. इथे ना कुठली डम्पिंग आहे ना कुठे विल्टिंग आहे ना कुठे डावणी किंवा भुरीचं. तर काही वाटतंय सुमित भाऊ आतापर्यंत 50 दिवसात तुम्हाला कुठला प्रादुर्भाव? नाही तसं काही म्हणजे सेटिंग बी जबरदस्त आहे, केनोपी वगैरे आहे, तर असं काही वाटत नाही की तर शेतकरी बंधूंनो नमस्कार. टरबूजवाले या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतोय मी ललित पाटील. तर शेतकरी बंधूंनो आज आपण आलोय खेतिया, तालुका पानशेमल, जिल्हा बडवानी. तर शेतकरी बंधूंनो एमपी मधला हा भाग आहे. इथे सिमन्स सीड्स प्रायव्हेट लिमिटेडची भुजंग म्हणून ही व्हरायटी आपण बघतात कलिंगडची. जवळपास एक 48 ते 50 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर शेतकरी बंधूंनो आपलं जे तंत्रज्ञान आहे स्टेप ऑर्गॅनिकाचं, तर हा प्लॉट आतापर्यंत एक चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे. त्याची लिप लॅमिना बघू शकतात, त्याची कॅनोपी बघू शकतात आपण. तर आतापर्यंत आपण काय काय कसं या प्लॉटला नियोजन करत आलोय, वॉटर मॅनेजमेंट पासून, खत नियोजन पासून, फवारणी नियोजन पासून. तर ते आपण शेतकरी जे आहेत आपले त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सुमित भाऊ. नमस्कार. आपलं नाव सुमित भाऊ? सुमित जगदीश चौधरी, खेतिया. मोबाईल नंबर आहे 78 699 27 499. तर सुमित भाऊ आता इथे जवळपास आपण कधी प्लांटेशन केलं होतं? हे 30 डिसेंबरला प्लांटेशन केलं होतं. 30 डिसेंबर म्हणजे जवळपास आता हा एक 48 ते 50 दिवसाचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो. तर काय सुमित भाऊ तुम्हाला आतापर्यंत म्हणजे सेटिंग कशी वाटली त्याची? सेटिंग बी जसं हर वर्षी टरबूज लावतो, पण ह्या वर्षीचे एकदम सेटिंग जबरदस्त लागली. जबरदस्त आहे. त्या पानाची कॅनोपी केनोपी वगैरे चांगले आहे जवळपास. आणि आता 50 दिवसामध्ये जी काही परिस्थिती आहे आपल्या प्लॉटची, तर ती बघून तर आपल्याला समाधान वाटतंय का? बिलकुल 100% समाधान वाटतंय. तर शेतकरी बंधूंनो हा प्लॉट तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये दिसतोय, वातावरण खराब असताना सुद्धा. पण शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये खरं जे नियोजन आहे ते आपण सुमित भाऊंकडनं जाणूनच घेणार आहोत. पहिली गोष्ट जे वॉटर मॅनेजमेंट आहे शेतकरी बंधूंनो, ते आपण इथे चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन हे केलेलं आहे, जे कलिंगड या पिकासाठी किंवा टरबूज या पिकासाठी लागत असतं. आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाची आपल्या तंत्रज्ञानाची जी काही खास बाब आहे, की या प्लॉटला 50 दिवसामध्ये आतापर्यंत ड्रीप मधून सुमित भाऊ कुठलं रासायनिक बुरशीनाशकाची आळवणी केलेली आपण? कोणतं बुरशीनाशक नाही, कोई रासायनिक फंगीसाइड नाही. आतापर्यंत किती म्हणजे केमिकल केलं? बरोबर. आतापर्यंत किती फवारण्या झाल्या सुमित भाऊ? आतापर्यंत याला 4 फवारण्या. 4 फवारण्या. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता तुम्ही, 50 दिवसाचा प्लॉट आहे, 4 फवारण्या झाल्या आहेत. आम्ही तुम्हाला या प्लॉटची सेटिंग, याची कॅनोपी दाखवणारच आहोत. पण तरी सुद्धा जे तुम्हाला दिसतंय मागे की याची कॅनोपी बघा तुम्ही. 50 दिवसाचा प्लॉट आहे. इथे ना कुठली डम्पिंग आहे ना कुठे विल्टिंग आहे ना कुठे डावणी किंवा भुरीचं. तर काही वाटतंय सुमित भाऊ आतापर्यंत 50 दिवसात तुम्हाला कुठला प्रादुर्भाव? नाही तसं काही म्हणजे सेटिंग बी जबरदस्त आहे, केनोपी वगैरे आहे, तर असं काही वाटत नाही की असं की याला काही केमिकल स्प्रे मारू. सेटिंग जी प्रमाणात झालेली त्या प्रमाणात समाधानकारक झालेली असं वाटतंय तुम्हाला? हा, समाधान. बरं, आता माझं एक म्हणणं आहे असं की इथून पुढे हा प्लॉट जास्तीत जास्त आपला एक 10 ते 15 दिवसामध्ये हार्वेस्ट होणार आहे. शेतकरी बंधूंनो ही जी व्हरायटी आहे भुजंग म्हणून सिमन्स प्रायव्हेट लिमिटेडची, ही हिवाळ्यामध्ये जर लागवड केली तुम्ही तर ही जवळपास 70-75 दिवस घेत असते. पण ही अर्ली येणारी व्हरायटी आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये जर लागवड केली तर 50-55 दिवसात निघत असते. तर आतापर्यंत जे नियोजन केलेलं आहे सुमित भाऊ आपण, याच्यामध्ये तुमचा जो काही खर्च आहे, तुम्हाला काय वाटलं? खूपच खर्च झाला आहे का एकदम कमी खर्चामध्ये आपलं चांगलं झालेलं आहे? नाही असं काही जास्ती खर्च नाही झालेले, खर्च कमी झालेले, कारण की रासायनिकचे पैसे बी वाचले थोडे. बरोबर. जे फिजूल खर्चे राहायचे ते फंगीसाइड वगैरे या कोई केमिकलचे, ते असं खर्च वाचत होता. आता आपल्या भागामध्ये जे काही प्लॉट आहेत सुमित भाऊ, अगर आप चाहे तो हिंदी में भी बात कर सकते हो, कोई दिक्कत नहीं है. हमारे सब फार्मर या किसान भाइयों को समझ में आ जाएगा. तर मी तुम्हाला मराठीतच विचारतो त्यामुळे की काय कंडिशन आहे त्या प्लॉटची ना आपल्या प्लॉटची, कॅनोपीच्या बाबतीत म्हणा किंवा सेटिंगच्या बाबतीत म्हणा. या पूर्ण 6 एकरचा प्लॉट लावलेला आहे तुम्ही, काय वाटतं? मी इतर लोकांचे प्लॉट बघितले, त्यांची सेटिंग बी व्यवस्थित नाहीये.
बाकी केनोपी बी जशी आपली आहे हा, तसं त्यांची पण नाही ते नाही. म्हणजे केमिकल वगैरे या काही मतलब कंपनी वगैरेच्या म्हणजे फरक आहे. आतापर्यंत जर लावायचे तुम्ही तर शेवटपर्यंत किती फवारण्या व्हायच्या? मी जसं हर वर्षी लावायचे तर 10 फवारण्या आतापर्यंत होऊन जायच्या, 8 ते 10 फवारण्या आणि शेवटपर्यंत शेवटपर्यंत 12-13 फवारण्या मागून 12-13. तर शेतकरी बंधूंनो आतापर्यंत फक्त 4 फवारण्या झालेल्या आहेत आणि इथून पुढे जे काही स्किनरी असते तिची सुद्धा. आणि ज्या वेळेस या प्लॉटची लागवड केलेली होती शेतकरी बंधूंनो, थंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. मधमाशी बाहेर निघायला तयार नव्हती, तरी सुद्धा अशा कंडिशन मध्ये आपण एकात्मिक नियोजन जे केलंय की स्प्रे घेत असताना की जे याला लेबल क्लेम दिलेले आहेत की मधमाशीला त्रास होणार नाही, पॉलिनेशनसाठी किंवा जे काही आपले मित्र कीटक आहेत, आम्ही अशाच जे काही केमिकल कीटकनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक आहेत यांचाच वापर केला आहे, तोही अत्यल्प प्रमाणात केला आहे. त्यामुळे प्लॉटवर शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकतात कुठल्याही प्रकारे ट्रेस दिसत नाहीये. आता जवळपास आम्ही 3 वाजेला हा शूट घेतोय, तर जवळपास तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण प्लॉटची कॅनोपी. एकात्मिक नियोजन जर केलं शेतकरी बंधूंनो तर कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पन्न आपलं घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला शेतकरी बंधूंनो असंच जर वॉटरमेलन किंवा मस्कमेलन या पिकांचं जर एक एकात्मिक चांगलं कमी खर्चात नियोजन करायचं असेल, चांगलं उत्पन्न काढायचं असेल, तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात. जर तुमच्या काही अडचणी असल्या तर तुम्ही फोटोही टाकू शकतात. तर सुमित भाऊ धन्यवाद. आपण जे काही आमच्याशी जुडलात, 2 गोष्टी आपण केल्या आहेत, तर तुम्हाला कसं वाटलं? मी तर पूर्ण स्टेप ऑर्गॅनिकच्या ज्या मार्गदर्शन टीमांच्या ललित सरांचं फुल मार्गदर्शन झालं बरोबर. और ह्या प्लॉटवर 100% ट्रीटमेंट स्टेप ऑर्गॅनिकाचं आहे. तर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगाल की इथून पुढे जर समजा आपण जर हे एकात्मिक नियोजन केलं तर त्यांना नक्कीच फायदा होईल का? हा, नक्कीच फायदा होईल त्यांना. आणि मी शेतकऱ्यांना हे सांगतो की तुम्ही थोडं केमिकलहून थोडं दूर राहा आणि थोडं ऑर्गॅनिकच्या जवळ जावा. ही स्टेप ऑर्गॅनिक जी टीम आहे ती पूर्ण कन्सल्ट करते शेतकऱ्यांना. वेल ट्रेन टीम आहे सर. वेल ट्रेन. त्यामुळे शेतकरी बंधूंनो वॉटर मॅनेजमेंट जे केलंय सुमित भाऊ, त्याच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक वेळेस पाण्याचं नियोजन हे कशा प्रकारे सांगण्यात आलं? पाण्याचे नियोजन म्हणजे हे जसं तुम्ही सांगितलं लागवड की, केली, लागवड केली सेटिंग अवस्थेमध्ये, त्या हिशोबाने नंतर सेटिंग झाल्यानंतर नाही तर मी हर वर्षी टरबूज लावतो तो पाण्याचे बिलकुल काही मेंटेन नसतं, चालू maintain नसतं. नव्हतं. रोगराई या येत होती. वर्षी रोगराई बी आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो तुम्ही त्यांच्याकडे बघून समजू शकतात की शेतकरी समाधानी आहेत आपले, आणि स्वतः ते एक कृषी विक्रेते पण आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक खर्चाची बाब ही माहिती असते. त्यामुळे यावर्षी त्यांनी हा जो प्लॉट पूर्ण सक्सेस केलेला आहे शेतकरी बंधूंनो, तो नक्कीच तुम्ही पण स्टेप ऑर्गॅनिक तंत्रज्ञान वापरा. धन्यवाद.